आपल्याला औरंगजेब कबर प्रकरणानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी पाहायला मिळणार आहे। तर एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी बातचीत करणार असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातील औरंगजेब कबर हटवण्याच्या मागणीबाबत भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होण्याची शक्यता आहे। तर मुक्तगिरी इथल्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होतील अशी माहिती समोर येते आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। उदय, दोन तीन घटना या दिल्ली वारीसाठी कारणीभूत असू शकतात। एक तर जे काही सध्या राडा झालेला आहे नागपूरमध्ये, त्याच्यानंतर औरंगजेबाची कबर हटवा ही मागणी होती, आणि दुसरं म्हणजे शिंदेंनी सांगितलं की ठाकरेंनी मोदींची भेट घेतली। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तर ही दिल्ली वारी नाहीये ना शिंदेंची। आपण पाहतोय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या चिरंजीव लग्न आहे, त्या रिसेप्शन पार्टीला आज संध्याकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार आहेत। सध्या मुक्तगिरी बंगल्यावरती पक्षप्रवेश सुरू आहे। ते झाल्यानंतर रिसेप्शन सोहळ्याला उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। ते उपस्थित राहिल्यानंतर केंद्रीय भाजपच्या नेतृत्वात त्यांना भेटण्याची आहे हे सांगण्यात येते। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्रामध्ये सध्या आपण पाहतोय की औरंगजेब कबर प्रकरण जे आहे ते प्रचंड तापलेलं आहे, वातावरण गढूळ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्या नागपूरमध्ये ज्या प्रकारे त्याचबरोबर वर हटवण्याच्या संदर्भामध्ये आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याचमुळे एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाशी नेमकं काय चर्चा करणार याबद्दल खूप सगळ्यांना उत्सुक। निश्चितच उदय, त्यामुळे या दिल्ली वारीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।